निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली की निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय. त्यामुळे सभापती महोदय अशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रिमायसेस मध्ये दहशत निर्माण करणं, स्वतःच्या ताकदीचा वापर करणं, मंत्रिपदाचा वापर करणं हे सभापती महोदय कुठल्याही नियमात बसत नाही. आपण का नियमाचं उल्लंघन केलं? का 5,000 माणसं सभापती महोदयच्या जिल्हा परिषदेमध्ये घुसली? 5-5 हजार माणसं जिल्हा परिषदेमध्ये जातात निवडणूक चालू असताना सभापती महोदय. अशा पद्धतीचं वातावरण तिथं निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी तो प्रश्न निर्माण करून सभापती महोदय निवडणुकीच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं वातावरण. सन्माननीय सभापती महोदय, या सभागृहामध्ये सकाळी माननीय उपसभापती महोदय या आसनावरती नाही सभापती महोदय चौकशी कोणाची लावायची, चौकशी कोणाची करायची हा तुमचा अधिकार आहे. सभागृहामध्ये एक निर्णय झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सन्माननीय मंत्री शंभूराज देसाई साहेबांनी आणि सन्माननीय मंत्री मकरंद दामानी कुठेही भारतीय जनता पार्टीचा नाव हे सभागृहामध्ये घेतलेलं नाही. भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्रपक्ष आहे, आम्ही सगळे अलायन्समध्ये काम करतोय. कुठेही भारतीय जनता पार्टीचा उल्लेख भारतीय जनता पार्टीनं हे केलं असं सभागृहामध्ये आलेलं नाही. हे चुकीचं रेकॉर्डवर राहू नये. सन्माननीय मंत्री महोदयांनी एवढंच सांगितलं, पोलिसांच्या बद्दल सांगितलं. मला वाटतं सभापती महोदय एक सेकंद फक्त सांगतो, चौकशी कोणाच्या मार्फत करायची निर्णय झालेला आहे, त्याची अंमलबजावणी सरकार करेल, परंतु चुकीचं रेकॉर्डवर राहू नये. भारतीय जनता पार्टीचा उल्लेख कुठच्याही सन्माननीय सदस्यांनी केलेला नाही. आणि दुसरा ह्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जर आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पाळतो किंवा सांभाळतो किंवा त्याची अंमलबजावणी करतो, तर त्याच्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 2 सदस्यांना जे निवडणुकीपासून मतदानापासून वंचित ठेवलं त्याचं काय, आणि त्याचा निर्णय झालेला आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कुठचाही उल्लेख या सभागृहामध्ये झालेला नाही, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. मला वाटतं आपण जरा बसा. आपण मंत्री महोदयांना सांगितलं बोलायला, त्याच्यानंतर आपण त्यांना देतो. आता मी बोलतोय. या आज जे विशेष बैठक बोलवली होती त्या अन्वये नियम 97 अन्वये चर्चा होणं अपेक्षित होतं. तथापि जी काही काल परवा घटना घडल्या त्याचं प्रतिबिंब नाही तर आपण मी आपल्यालाच बोलायला दिलं होतं, परंतु आपण माननीय उद्योगमंत्री महोदयांकडे हात केला आणि म्हणून आपण त्यांना बोलायला दिलं. मी आपल्यालाच बोलायला दिलं होतं. आपण जरा बसा मंत्री महोदय, आपण बसा. मी आपला प्रकार आपल्या संदर्भामध्ये मी सगळं ऐकलेलं आहे. मी ऐकलं आपलं सगळं. 2 मिनिटात संपवा. मला फक्त आपल्याला हात जोडून सभापती महोदय विनंती करायची आहे. सभापती महोदय, आपण थोडं गांभीर्यानं